नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 5 मधून मनसेचे नवनाथ जाधव निवडणूक रिंगणार। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच शहरातील राजकीय हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नवनाथ जीवराग जाधव यांनी नगरसेवक पदासाठी अधिकृत उमेदवारी दाखल केली आहे। मनसेचे अधिकृत उमेदवार नवनाथ जाधव यांचा अनुक्रमांक 2 असून रेल्वे इंजिन ही त्यांची निवडणूक निशाणी आहे। गेल्या 20 वर्षांपासून सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत असलेले नवनाथ जाधव हे प्रभागातील नागरिकांमध्ये विश्वासार्ह व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। नागरिकांच्या समस्या, सुखदुःखात सहभागी होणे हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य आहे। नवनाथ जाधव हे कोणत्याही राजकीय घराण्याशी संबंधित नसून सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबातून पुढे आलेले उमेदवार आहेत। स्वतःच्या मेहनतीच्या बळावर त्यांनी समाजात स्थान निर्माण केले असून सामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाण असलेला उमेदवार अशी त्यांची ओळख आहे। मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन समाजकारणासोबत राजकारणाच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांचा संकल्प आहे। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी रोजगार संधी तसेच मूलभूत नागरी सुविधांवर भर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये नवनाथ जाधव यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत चुरस वाढण्याची शक्यता असून मनसेच्या माध्यमातून एक वेगळा पर्याय नागरिकांसमोर उभा राहिला असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेचा बिगुल वाजला आहे। प्रभाग क्रमांक 5 मधून आपण उमेदवारी लढवित आहात। प्रचाराला देखील चांगला प्रतिसाद आपल्याला मिळत आहे, काय सांगाल? आज आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे। पेठ फाटा इथून सुरुवात केली आमच्या प्रचार कार्यालयापासून। आज आम्ही इंद्रकुंड, पेठ फाटा, इंद्रकुंड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, शिवाजी चौक, नाग चौक, ते गुरुद्वारा रोड, सीतागुफा, काळाराम मंदिर अशी सरदार चौक मार्गे, रामकुंड मार्गे, मालेगाव स्टँड इथपर्यंत, तसेच आता पुढे पेठ फाट्यापर्यंत प्रचार चालू आहे आमचा। तर आम्हाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। भाऊ म्हणे आमचे आशीर्वाद तुम्हाला आहे, तुम्ही गोरगरीब जनतेतून तळागाळातून उभे राहिले आहात, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे, काही काळजी करू नका असं आम्हाला लोक सांगताय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे, निवडून आल्यावरती त्या कशा पूर्ण करणार आहात? प्रभाग 5 मध्ये आज तुम्ही बघताय रस्त्याची परिस्थिती, गुंडगिरी खूप, म्हणजे महिलांना रात्रीचे चालणं मुश्किल झालेलं आहे। आज आपण पाहिलं, आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या सुख सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे, महिलांसाठी टॉयलेट असेल, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क असेल, लहान मुलांसाठी गार्डन असेल, अशा एक ना अनेक समस्या आहे। तर गेले 20-25 वर्षे आज इथे महापौर, उपमहापौर हे काम करत आले। 20-25 वर्षापासून ते इथं निवडून आलेले आहे, परंतु प्रभागामध्ये पाहिजे तशी काहीच समस्यामध्ये सुधारणा झालेली नाही आणि आहे त्याच समस्या पुढे आणखी वाढत गेलेल्या आहे। तर आमची प्रभागातून एकच इच्छा आहे का प्रभाग सुजलाम सुफलाम व्हावा। या कुंभमेळ्याच्या धर्तीवर महिलांसाठी, ज्येष्ठांसाठी, तरुणांसाठी तसेच लहान मुलांसाठी त्यांच्या समाजोपयोगी आणि हिताचे कार्य करावा अशी इच्छा, अपेक्षा बाळगून मी आज उमेदवारी करत आहे। तरी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। जे बेरोजगार मुलं आहे त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, महिलांसाठी ज्या कोणी विधवा असेल त्यांना विधवा पेन्शन मिळवून देणार, जी काही सरकारी योजना वगैरे असेल ती त्यांच्यापर्यंत राबवून त्यांना त्याच्यातून न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न असेल। आज तुम्ही पाहिलं तर आमच्या प्रभागामध्ये, माझ्या एरियामध्ये सुद्धा मी अनेकदा आंदोलने केली, निवेदनं दिली, परंतु तात्पुरती दखल घेता आणि नंतर परिस्थिती आहे तीच आहे, तशीच पूर्ण प्रभागामध्ये तीच परिस्थिती आहे। परंतु आज मी उमेदवारी करत आहे या समस्या सोडवण्यासाठीच करत आहे। जर मला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद साथ दिलेला आहे, त्याच प्रतिसादाचं मतदान रूपी रूपांतर झालं तर मी नक्कीच त्यांचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करेन। जाता जाता मतदारांना काय आवाहन कराल भाऊ? जाता जाता माझ्यासारखा होतकरू तरुण तळागाळातील जे साहेबांनी मला न्याय दिला, राज साहेबांनी, आज मी स्लम भागातील एक होतकरू गरीब एकदम तळागाळातील कार्यकर्ता आहे।
आज मी तळागाळात फिरत असताना अनेक समस्या दिसतात, उद्भवतात, जाणवतात. त्या दूर करण्याचा प्रयत्न मी करणार. येत्या 15 जानेवारीला सर्व नागरिकांनी मला रेल्वे निशाणी समोरील 2 नंबरचं अनुक्रमांक 2 नंबरचं बटन दाबून प्रचंड भरघोस मताने विजय करावा असे मी सर्व नागरिकांना व ज्येष्ठ नागरिक, तरुण नागरिक सर्वांना नम्र विनंती करतो. आज या ठिकाणी मला बोलायला आनंद होतो की आमच्या बरोबरीतला लहानपणीतून गरिबीतून लहानचा मोठा आलेले आमचे उमेदवार नवनाथ भाऊ जाधव आज उमेदवारी लढवत आहेत. त्याचा खूप आनंद होतो आहे. आणि आज आम्ही प्रभाग भागात जी रॅली काढली, फिरलो, तर आम्हाला चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला आहे जनतेचा. आणि जनता निवडून आणून देईल अशा आशय बाळगतो त्यांच्याकडनं. आज साहेबांनी त्यांच्यासाठी विश्वास दाखवला आहे, त्यांना पद दिलं आहे आणि ते निवडून आलं पाहिजेतच हे आमची पुरेपूर प्रयत्न चालू आहेतच. बाकीचे काय ते जनतेच्या हातात असेल आणि जनतेचं पण कल्याण व्हावं, नवीन पद्धतीने नवीन बदल व्हावा हे आमचे प्रयत्न चालू आहेत आमच्या उमेदवाराच्या मार्फत.